आयुष्याची संध्याकाळ साऱ्यांना सुखाची समाधानाची असते असं मुळीच नाही। कुठे नातेसंबंध तोडले जातात, कुठे परिस्थितीचा मार बसतो, कुठे अवहेलना वाटायला येते आणि माणसं निराधार होतात। मिळकतीचं जगण्याचं कोणतंही त्राण नसलेल्या अशा ज्येष्ठांना अन्नाचे 2 घासही दुरापास्त होतात। समाजातलं हे दुःखद वास्तव रोटरी क्लब ऑफ सोलापूरनं जाणलं आणि उत्तरदायित्वाच्या भावनेतून, माणुसकीच्या नात्यातून निराधारांसाठी जेवणाची व्यवस्था करणारी अन्नपूर्णा योजना 2007 साली सुरू झाली। मंगळवारी या योजनेचा 8वा वर्धापन दिन साजरा केला गेला। केवळ डबे घेऊन जेवण्याचा दिवस आज नव्हता, तर संपूर्णपणे शाही भोजनाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं करण्यात आली होती। जीवनातील खडतर वाटचाल करून थकलेल्या ज्येष्ठांना, निराधारांना स्वागतासाठी चक्क 4 चाकी गाडी उभी करण्यात आली होती। आता हे समाधान मर्यादित नव्हतं, तर अनेक क्षण त्यांच्यासाठी आनंदच आनंद घेऊन पुढ्यात उभे होते। कारमधून शुभराय मठात त्यांचं आगमन होताच शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। आता काही हे केवळ अन्नदान नव्हतं, तर त्यामध्ये सेवाभावही होता, माणुसकी, आपलेपणाही होता। म्हणूनच त्यांची ओवाळणी करण्यात आली, त्यांच्या अंगावर अत्तर शिंपडण्यात आलं। आपला हा कौतुक सोहळा, सन्मान पाहून या निराधारांच्या डोळ्यात अश्रू तरळले, मनोमन गहिवर दाटून आला। जीवाभावाच्या माणसांनी साधी विचारपूसही कधी केली नाही। इथे मात्र मोठ्या सन्मानानं मिष्ठान्नाचं ताट समोर आल्यानं काय बोलावं हे त्यांना समजत नव्हतं। चौरंगावर बसवून पुरणपोळीचं शाही भोजन या निराधार ज्येष्ठ मंडळींनी घेतलं। अशा वेळी त्यांच्या मनातील आशीर्वाद खरं म्हणजे लाख मोलाची देणगी म्हणावी लागेल। पूर्वी काय करतो मंडळी वाटलं तर मुली लग्न होऊन गेल्या, मुलं लग्न होऊन जान गरम पालक चौकी अब ये बदस नहीं। आज का खाना कैसा लगा? खाना एक नंबर के। और देने गए भाई तो पेट भर खाई जो कामा भाई। पुण्यकर्म करण्यासाठी आज काय काय उपद्व्याप केले जातात, पण साधी सोपी महत्वाची माणुसकी आपण विसरतो। निराधार वडील मंडळींसाठीचं हे उत्तरदायित्व खूप काही सांगणार आहे। कुठला भक्तिबाजपणा नाही, दिखावृत्ती नाही, वरवरचं बेगडी प्रेम नाही, तर खऱ्या अर्थानं दिलेला हा आधार आहे, ज्यांचं या निराधारांनाही समाधान आहे। केवळ योजना नाही, उपक्रम नाही, तर आपुलकीचं नातं, सामाजिक उत्तरदायित्व अन्नपूर्णा योजनेतून पार पाडलं जात आहे। गेल्या 180 वर्षापासून त्याची स्थापना झालेली आहे आणि सोलापूरचा हा जो क्लब आहे तो भारतातला 7वा क्लब आहे आणि अविरत 80 वर्षापासून रोटरी क्लब समाज कल्याणाचे करत आहे। आज 8वं वर्ष पदार्पण आहे। 8 वर्ष कंप्लीट करून 9व्या वर्षात पदार्पण करतो। गेले 8 वर्ष सलग 100 लोकांना, वृद्ध लोकांना जे त्यांच्या एकेकाळी खूप चांगली लाईफ जगलेले आहेत आणि आज काही कारणास्तव डिसेबल आहेत आणि त्यांच्याकडून कोणी पोहोचू शकत नाही, अशा घटकाला आम्ही दररोज गेले 8 वर्ष एक दिवस सुद्धा न चुकता 100 जण द्यायची सेवा निःशुल्क आहे। या प्रसंगी किशोर चंडक, संदीप झवेरी, केतन होरा, राज मेणियार, BT पाटील, जयेश पटेल, डॉक्टर राजीव प्रधान, डॉक्टर रमेश अग्रवाल यांच्यासह रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांची, अन्य मान्यवरांची उपस्थिती होती।